नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण आपल्या चॅनलवर की नाही अगदी पूर्वीच्या ज्या रेसिपीज असतात त्याची नेहमी माहिती देत असतो किंवा त्या करत असतो. कारण ह्या ज्या रेसिपीज आहेत या पौष्टिक तर असतात पण झटपट होणाऱ्या असतात आणि मुख्य म्हणजे ह्या सगळ्या रेसिपी आजीने खास केलेल्या असतात आणि त्याची चव अप्रतिम असते. अर्थात ह्या सगळ्या रेसिपींची मी चव बघितली बरं का, पण तुम्हालाही ती बघावीशी वाटेल आणि तुम्ही एकदा ती चाखून बघावी असं मला वाटतं. आणि म्हणूनच जुनं ते सोनं ह्या आपल्या सदराखाली आपण आजची रेसिपी बघणार आहोत. एवढं सगळं सांगून झालं तर नक्की रेसिपी काय ते सांगा ना काकू, अगदी हाच प्रश्न तुमच्या मनात आला असेल. पण ते बघण्याकरता आपण आपल्या अगदी बरोबर आहे स्वयंपाकघरात जाऊयात. चला तर स्वयंपाकघरात जाऊयात आणि आपण आज कुठली खास रेसिपी ती बघूयात. येत आहे ना? आपण घोसाळ्याचं भरीत करणार आहोत. हे गावाकडची घोसावळी आता आणून 5-6 दिवस झाले, त्यामुळे ते जरा रंग बदलला आहे बरं का त्याचा. पण घोसावळी छानच आहेत, मुख्य सेंद्रिय आहेत. आज आपण त्याचे भरताचे 2 प्रकार कसे करायचे ते बघणार आहोत. त्याकरता 2 घोसावळी मी ही गॅसवर भाजून घेतली आहेत. आपल्याला मिरच्या लागणार आहेत, लसूण आणि दाण्याचा कूट. आता हे घोसावळ्याचं भरीत कसं करायचं ते बघूयात. आता आपण 2 पद्धतीने घोसावळ्याचं भरीत करणार आहोत. प्रथम आपण ह्याच्यात तेल घेतलं आहे. एक जे घोसावळं होतं त्याच्या अशा बारीक बारीक चकत्या करून घेतल्यात, ते आपण ह्या तेलामध्ये घालून घेणार आहोत. थोडीशी मिरची आणि थोडी कोथिंबीर. तर गॅस लहान करूयात थोडासा आणि आपले हे घोसावळे आहेत ना हे चांगले तेलात आपण शिजवून घेऊयात. तर जरी वर्ण रंगाने काळे झाले होते तरी आपण तुम्ही बघत असाल आपले घोसावळे अगदी कोवळे आहेत बरं का. आता हे छान शिजले जातील बरं का. त्याच्यावर आपण झाकण ठेवून देऊयात. आता आपलं घोसाळं तिकडे शिजतंय तर आपण दुसऱ्या पद्धतीचं घोसाळ्याचं भरीत कसं करायचं ते बघूयात. घोसाळ्याला गिलकंसुद्धा म्हणतात बरं का. आता आपण एक लोखंडी खोलगट तवा घेतला, त्याच्यामध्ये आपण लसूण टाकणार आहोत आणि आपण त्याच्यामध्ये 2-3 मिरच्या घातल्यात. मिरच्यांचा आणि लसणाचा रंग बदलल्यावर आपण हे जे घोसावळं भाजलं होतं ना की नाही त्याची वरची जेवढी निघेल तेवढी साल काढून घेतली आणि ते आपण याच्यात घालणार आहोत. आता याच्यामध्ये आपण भरपूर कांद्याची पात घालणार आहोत. आपली कांद्याची पात पण परतली गेली आहे. 2 चमचे मी दाण्याचा कूट घातला आहे, चवीपुरतं मीठ. आपण वांग्याचं भरीत करतो की नाही भाजलेल्या वांग्याचं, त्याच पद्धतीने आपण हे करून घ्यायचं. कांद्याची पात वापरल्यामुळे या भरताला छान चव येते बरं का. काही जणांना आमच्याकडे तिखट आवडत नाही ना खूप, म्हणून मिरच्या आपण मोठ्या घातल्यात. लागलं तर या मिरच्या बाजूला काढून थोड्याशा ठेचून नंतर घातल्या तरीसुद्धा चालू शकतं, आहे की नाही. जसं आपल्याला हवं त्या पद्धतीने आपण हे भरीत करू शकतो. आता याच्यातला थोडासा मी काढून ठेवीन, लागलं तर बाकीची मिरची ठेचून याच्यात परत घालून टाकेन. थोडीशी कोथिंबीर घालूयात बरं का. घोसावळ्याचं भरीत आपलं तयार झालं. आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात, आहे की नाही. आपले गिलके म्हणजे घोसावळी छान तळली गेलेली आहेत आणि एकदम मऊ झाली आहेत. या भरताची चव आणि आपण मग ते घोसावळी भाजून जी केली ना त्या भरताची चवसुद्धा वेगवेगळी येते. आता याच्यातही आपण थोडेसे जिरे, थोडंसं मीठ, मिरची घातलीच आहे पण रंगापुरतं लाल तिखट थोडंसंच घातलं आहे. अगदी कणभर हळद. समजा जर आपले घोसावळे छान शिजले असतील ना तर चमच्याने जरी आपल्याला असे हटता आले तरीसुद्धा चालू शकतं. आपण थोडेसे फक्त ठेचून घेऊयात म्हणजे कोणाच्या दाताखाली येणार नाही. असे आपलं गिलक्याचं वेगळ्या पद्धतीचं भरीतसुद्धा तयार झालं. आहे की नाही.
गिलके किंवा घोसावळे बाजारात खूप वेळा आपल्याला दिसत असतात, परंतु काय होतं की त्याचे फक्त भजी करायचे किंवा एखाद्या वेळेला भाजी करायची एवढंच आपल्या डोळ्यासमोर असतं. पण गिलक्याचं भरीत हे मात्र आम्ही अगदी पूर्वीपासून त्याची चव चाखत आलो बरं का. आणि आजची रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही मला नक्की कळवा. आणि मुख्य म्हणजे गिलक्याचं भरीत करून बघा आणि अभिप्रायामध्ये तुम्हाला आवडलं का नाही हेही मला सांगायला विसरू नका. अशा छान छान जुन्या अगदी आजीने केलेल्या रेसिपी बघण्याकरता आपल्या अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.